नमस्कार मित्रांनो, कसे आहात मित्रांनो? आज आपल्याकडे आहे ओप्पोचा A78 हा 5G स्मार्टफोन. याची मी आज अनबॉक्सिंग करणार आहे आणि सोबतच मित्रांनो माझं फर्स्ट इम्प्रेशन जे आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर मित्रांनो हा जो लुक आहे ना, अगदी जबरदस्त. जेव्हा मी फर्स्ट टाइम याला बघितलं, जबरदस्त स्टनिंग लुक जो आहे तो या ठिकाणी ओप्पोच्या या A78 5G स्मार्टफोनचा आहे. सगळ्या काही गोष्टी बघणार आहोत मित्रांनो. पण त्या अगोदर जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आला असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, असेच मराठीमधून व्हिडिओ बघण्यासाठी. मित्रांनो बॉक्स जो आहे अगदी सिंपल आणि युनिक या ठिकाणी आहे. 8GB 128GB मध्ये हा फोन आपल्याकडे आहे. याला अनबॉक्स केल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर ज्यात आपल्याला एक TPU केस मिळतं, ज्याची क्वालिटी जी आहे चांगली आहे. सोबतच यासोबत आपल्याला 33 वॉटचं जे सुपर हुक चार्जर मिळतं. एक टाईप सीची केबल याच्यासोबत देण्यात आलेली आहे आणि काही पेपर वर्क जे आहे ते देखील आहे मित्रांनो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या बॉक्समध्ये. बट आता जे आहेत याचा लुक जो आहे तो काय आहे तर या ठिकाणी ओव्हरव्ह्यू जर का तुम्हाला सांगायचं झालं तर मित्रांनो, समोरून जे आहे या ठिकाणी स्क्रीन जे आहे थोडेफार बेझल्स वगैरे जे आहेत ते जास्त आहे, एवढे कमी नाही आहेत. खालच्या साईडनं सगळ्या पोर्ट्स ज्या आहेत त्या देखील आपल्याला बघायला मिळतात. राईट साईडनं जे आहेत पॉवर बटन आहे आणि याच्यामध्ये जे आहेत फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. आणि हो, फिंगरप्रिंट सेन्सर जे आहेत मित्रांनो अगदी क्वाईट रिस्पॉन्सिव्ह आहे. मी सेट केल्यानंतर अगदी जबरदस्त पद्धतीने ते वर्क करतं. सोबतच लेफ्ट साईडनं जे आहेत या ठिकाणी बटन्स आहे आणि या ठिकाणी जे आहेत मित्रांनो हायब्रिड सिम स्लॉटचं ऑप्शन जे आहेत आपल्याला देण्यात आलेलं आहे. वरच्या साईडनं काहीच नाही. बॅक साईडला जो लुक आहे ना मित्रांनो अगदी जबरदस्त. या ठिकाणी कॅमेराचं मॉड्यूल असेल किंवा ओप्पोची ब्रँडिंग असेल आणि हा कलर चेंज करणारा जो लुक आहे तो जबरदस्त आहे. प्लास्टिक बॉडी आहे, मात्र प्लास्टिक जे आहे अगदी चांगल्या क्वालिटीचं यूज केलेलं आहे. समोरून जी स्क्रीन आहे मित्रांनो ती देखील चांगली आहे. आणि मित्रांनो आता स्क्रीनबद्दल जर का बोलायचं झालं तर याच्यामध्ये आपल्याला जे आहे 6.56 इंचची HD+ LCD स्क्रीन देण्यात आलेली आहे, जी की 720p ची स्क्रीन आहे. मात्र मित्रांनो याच्यामध्ये 90 हर्ट्जचा रिफ्रेश रेट देण्यात आलेला आहे आणि सोबतच 600 निट्सचा जे आहे पीक ब्राईटनेस देखील देण्यात आलेला आहे, जो की तुम्हाला इंडोरमध्ये अजिबात प्रॉब्लेम देणार नाही. आउटडोअरमध्ये जर का तुम्ही ब्राईट सनमध्ये जाणार असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला कदाचित तो जो आहे कमी वाटू शकतो. आणि मित्रांनो हा फक्त 720p चा डिस्प्ले जरी असला तरी देखील याच्यामध्ये जे वाईड 1L1चा सपोर्ट देण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही ज्या कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवरती व्हिडिओज बघणार आहे तेथे तुम्हाला चांगल्या प्रकारचा एक्सपिरियन्स जो आहे तो या ठिकाणी मिळणार आहे. सोबतच मित्रांनो आता जर का प्रोसेसरबद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये आपल्याला MediaTekचं Dimensity 700 हे प्रोसेसर देण्यात आलेलं आहे आणि सोबतच याच्यामध्ये ज्यात 8GB ची LPDDR4X रॅम देण्यात आलेली आहे आणि 128GB ची जी आहे UFS 2.2 स्टोरेज असलेली या ठिकाणी ज्यात इंटरनल स्टोरेज देण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो सोबतच तुम्ही 4GB ज्यात एक्सपान्ड करू शकता रॅमला, ते देखील एक ऑप्शन आहे. बट त्याला मी एवढं जास्त हे करून नाही सांगत कारण ते एक ऑप्शनल ऑप्शन आहे. गेमिंगबद्दल जर का बोलायचं झालं मित्रांनो तर याच्यामध्ये जे आहेत आम्ही कॉल ऑफ ड्युटी हा गेम खेळून बघितला. अगदी जबरदस्त स्मूथ चालतो आणि मित्रांनो या ठिकाणी जो रिफ्रेश रेट देण्यात आलेला आहे 90 हर्ट्जचा, त्याच्यामुळे कुठेही ग्लिच वगैरे गेममध्ये ज्यात अजिबात बघायला मिळाले नाही. त्यामुळे गेमच्या बाबतीत देखील स्मूथ एक्सपिरियन्स जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. कॅमेरा जे आहेत मित्रांनो याच्या बॅक साईडलाच दिलेला आहे इनोव्हेटिव्ह AI कॅमेरा आणि जो बॅक साईडचा कॅमेरा सेटअप आहे मित्रांनो तो आहे 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सिंग कॅमेरा या ठिकाणी बॅक साईडला आपल्याला बघायला मिळतो. सोबतच फ्रंटचा जो कॅमेरा आहे मित्रांनो तो आहे 8 मेगापिक्सलचा, ज्याने चांगल्या प्रकारच्या सेल्फीज येतात. मी या ठिकाणी आउटडोअरला इनडोअरला हे जे फोटोज आहे हे काढलेले आहेत, तुम्ही बघू शकता. इनडोअरला देखील चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स आहे, आउटडोअरला देखील फोटो जे आहेत ते चांगले येतात आणि 50 मेगापिक्सलचा जो सेन्सर आहे तो यूज करून हे फोटो मी ज्यात क्लिक केलेला आहे. सेल्फी देखील ॲव्हरेज आहे मित्रांनो. कॅमेराचा जो या ठिकाणी लुक आहे तो जसा अगदी जबरदस्त आहे तसेच याचे फोटो जे आहे ते ॲव्हरेज आपल्याला बघायला मिळतात आणि कॅमेराच्या सेगमेंटमध्ये हा एक चांगल्या पद्धतीचं ॲव्हरेज काम करतो. ओके टाईपचे फोटो जे आहेत मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल जर का बोलायचं झालं मित्रांनो तर याच्यामध्ये ज्यात कलर OSचा सपोर्ट आहे, जे की कलर OS 13 आहे आणि सोबतच हे ज्यात Android 13 वरती बेस आहे. बट मित्रांनो याचा जो एक्सपिरियन्स आहे तो स्मूथ आहे कारण याच्यामध्ये जे 90 हर्ट्जचा रिफ्रेश रेट आहे, स्क्रीन वगैरे चांगली आहे आणि कलर जे आहे ते देखील चांगले बघायला मिळतात. मात्र याच्यामध्ये मित्रांनो हॉट ॲप आणि हॉट गेम दिलेले आहे, जे की नसायला पाहिजे होते. ऑफकोर्स बरेचसे ॲप्लिकेशन देखील दिलेले आहे, बट तुम्ही ते ॲप्लिकेशन ज्यात अनइन्स्टॉल करू शकता आणि त्याच्यामुळे UI तर चांगलीच आहे. बट बाकी जर का हे ॲप्लिकेशन वगैरे फालतूचे नसते तर चांगलं झालं असतं. तसंही तुम्ही त्यांना अनइन्स्टॉल देखील करू शकता, त्यामुळे तो देखील एवढा प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो.
सोबतच मित्रांनो साऊंडबद्दल, आवाजाबद्दल जर का झालं तर या ठिकाणी जे ड्युअल फायरिंग साऊंड स्पीकर जे आहे ते देण्यात आलेले आहे आणि त्याची क्वालिटी जी आहे तुम्हीच बघा कशा पद्धतीची आहे। तर मित्रांनो साऊंड क्वालिटी जी आहे अगदी जबरदस्त आहे, बराच मोठा आवाज याचा आहे आणि क्वालिटी देखील जी आहे चांगली आहे। बास वगैरे देखील आवाज ऐकायला येतो, तुम्ही बघितलंच कशा पद्धतीची साऊंड क्वालिटी आहे। तो साऊंड क्वालिटी जी आहे मित्रांनो अगदी जबरदस्त चांगली बघायला मिळते। सोबतच मित्रांनो याच्यामध्ये जे आहेत आपल्याला 5000 mAh ची मोठी बॅटरी देण्यात आलेली आहे आणि सोबतच याच्यासोबत 33 वॉटचं जे चार्जर आहे सुपर हुक चार्जर देण्यात आलेलं आहे, त्यामुळे बॅटरी बॅकअप जो आहे तो नक्कीच आपल्याला चांगला मिळणार आहे आणि एक दिवस तर हा स्मार्टफोन तुम्हाला अगदी सहजपणे याचा बॅटरी बॅकअप जो आहे तो बघायला मिळेल। यासोबतच मित्रांनो हा एक 5G स्मार्टफोन आहे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये जे 6 5G बँड देण्यात आलेली आहे, जी की एअरटेल आणि जिओचं दोन्ही सिम कार्ड जे आहे त्यांनी यूज केलेले मॅक्झिमम 6 5G बँड याच्यामध्ये देण्यात आलेले आहे। सोबतच ड्युअल वायफायचा सपोर्ट आहे आणि मित्रांनो बाकीच्या सगळ्या ओव्हरऑल गोष्टी जर का आपण बघितल्या, लुक बघितला तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी चांगल्या बघायला मिळतात। बट मित्रांनो याची प्राइस जी आहे ती मला आत्ता माहिती नाही आहे, कारण मी हा व्हिडिओ अगोदर शूट करतोय लॉन्च होण्याच्या। बट डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्राइस जी आहे ती बघायला मिळेल, जी काही प्राइस असेल ती मी मेन्शन करून देईल डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही बघू शकता। आणि याला जर का विकत तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याच्या देखील ॲडिशनल लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल, तेथून तुम्ही याला विकत घेऊ शकता। बाकी मित्रांनो तुम्हाला हा फोन जो आहे तो कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, कोणते फीचर्स तुम्हाला चांगले वाटले, बाकीच्या सगळ्या काही गोष्टी असतील आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही कमेंट करून विचारू शकता। प्राइस जी आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेली आहे। प्राइस तुम्हाला कशी वाटली आणि फोन कसा वाटला हे कमेंट करून मित्रांनो नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या जबरदस्त मराठीमधून व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।